मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य एका डिलिव्हरी बॉयला बोलवते आणि त्याच्याकडून पार्थसाठी रेड वेल्वेट पेस्ट्री पाठवते. ती खास मेसेज देते, देशमुख तुम्ही एकदा माझ्याकडे आला होतात पेस्ट्री घेऊन, आठवतंय तुम्हाला? आज ही पेस्ट्री माझ्याकडून तुमच्यासाठी गिफ्ट. पार्थ गोंधळतो. तो विचार करू लागतो, काव्य हे सगळं का करतायत. दुसरीकडे जीवाचा नाटकबाज प्लॅन. जीवा नाटक करतो की तो आजारी आहे. फक्त एकच उद्देश असतो, नंदिनी घरी परत यावी. नंदिनीही होकार देते. मानिनी काकू नंदिनीला कॉल करून सांगतात की जीवा खूप आजारी पडला आहे, तू प्लीज घरी ये ना. नंदिनीही त्यावर म्हणते की हो, मलाही घरी यायचंच आहे. पण नंदिनीचं कारण वेगळं असतं. कारण नंदिनीला हवा असतो डायवोर्स आणि ती त्याच्यासाठी घरी येणार असते, कारण जीवाला तिला मनवायचं असतं डायवोर्ससाठी. लवकरात लवकर तिला यातून मोकळं व्हायचं असतं. दुसरीकडे विक्रमला वेगळीच शंका येऊ लागते की जे फोटोज दाखवले गेले होते ते फोटो आलेच कुठून. तो म्हणतो, मला काहीच कळत नाहीये की हे सगळे फोटो आलेच कुठून. तो हे सगळं वसुंधरा आणि रम्याकडे बघत बघत म्हणत असतो. त्यावर वसुंधरा आणि रम्या खूप घाबरतात. त्यांना याची भीती असते की कदाचित आपलं हे सत्य बाहेर येऊ शकतं. नंतर विक्रम म्हणतो, यांचा भूतकाळ समोर आला हे बरंच झालं, पण हे फोटोज ज्यांनी टाकलेत ना त्यांना मी अजिबात सोडणार नाहीये. मी त्यांचा शोध घेणारच. एपिसोड संपतो मोठ्या ट्विस्टवर. काव्या, जीवा, नंदिनी आणि पार्थ सगळ्यांच्या आयुष्यात वादळ येणार आहे. पुढे काय होणार? नंदिनीचा प्लॅन यशस्वी होईल का? विक्रम कोणाचं सत्य उघड करणार? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.